हरे हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे राम 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 हरे हरे कृष्ण कृष्ण हरे राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे पुंडलिका वरदखोद श्री ज्ञानदेव तुकाराम पटनाथ भगवान की स्वामी ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज सब संतन की अपने माता पिता गणपती बाप्पा मोरया. कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर दया नमस्कार वारंवार न पाहे याती कुळाचा विचार भक्त करुणाकर ज्ञानाबाई भलतिया भावे शरण जाता भेटी पडित से तुटे जन्म व्याधी न पाहे याती कुळाचा विचार भक्त करुणाकर ज्ञानाबाई ज्ञानाबाई माझी अनाथाची माय एका जनार्दनी पाय वंदित से न पाहे याती कुळाचा विचार भक्त करुणाकर ज्ञानाबाई नमो सद्गुरु सुखया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती मनुष्याकृती रागवे ख्याती केली शिळाशी करे सागरे तारियली तुका स्वामी हा पूर्ण ब्रह्म प्रकाशी महाराज हा जन्मला मूर्ती लोकी तुझे उपमान आढळे हलो भवसिंधू से बांधिला से तुझे ने तुका भासला मानवी वेशधारी परिहालिला विग्रही निर्विकारी स्वहे श्री हरी व्यापकू सर्व जीवा तुका तोचितो हा परब्रह्म ठेवा दया पूजले आदरे पांडुरंगे मानस केले प्रयाण प्रसंग तनु मानवी दिव्य रूप शिकेली न त्यागे दिये दिव्य लोकांसी नेली ओम नमो जय अध्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या स्मर्पा देवा तुझे गणेश सकलार्धमते प्रकाश
मने निवृत्ते दासु अवधारी जोशी आता बिनवग्रादिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ती श्री शारदा विश्वमोहिनी नमस्कार लेमिया मदर्दय श्री सद्गुरु जैने तारिलो हा संसार पुरु मनोनी विशेषात्यादरू तैसे डोळांजन भेटे ते वेळी दृष्टीसी फाटा फुटे मग वास पाहिजे तेच प्रगटे महानिधी अधिक ते सरते करुणी घ्यावे तुमते विनवतू असे ज्ञानदेव बाळ माझा गीता भगवंता लक्ष द्यावो विनविते मराठी मी त्याची माता. ज्ञानेश्वरी घरोघरी अर्थात ज्ञानेश्वरीची कार्यशाळा या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपल्याला श्लोक क्रमांक 71वा घ्यायचा आहे. म्हणजे अध्याय दुसरा श्लोक 71 आणि त्याच्याखाली आज दोनच ओव्या आहेत, 366 आणि 367. तर नेहमीप्रमाणे हा जो श्लोक आहे तो मी अगोदर म्हणतो, त्याच्यामागे आपण म्हणायचं आहे. विहाय कामान्यस्य सर्वान्. आता बघा न्य त्याच्या पुढे स आहे म्हणून स याला जॉईंट करून घ्यायचं आहे न्यला. विहाय कामान्य सर्वान्. विहाय कामान्य सर्वान् पुमावचरति निस्पृहा. पुमावचरति निस्पृहा. पुमावचरति निस्पृहा. परत मी एकदा म्हणतो, माझ्या मागं म्हणा. विहाय कामान्य सर्वान् पुमावचरति निस्पृहा. आता पुढचा बघा. निर्ममो निरंकारस. निर्ममो निरंकारस. निर्ममो निरंकारस. स शांति मगच्छति. स शांति मगच्छति. स शांति मदिगच्छति. परत एकदा बघा. निर्ममो निरंकारस स शांति मगच्छति. परत पूर्ण श्लोक वाचतो, त्यानंतर आपण म्हणायचं आहे. विहाय कामान्य सर्वान् पुमावचरति निस्पृहा. निर्ममो निरंकारस स शांति मगच्छति. म्हणा. निर्ममो निरंकारस शांति मगच्छति. आता 71वा श्लोकामध्ये भगवंत अर्जुनाच्या एका प्रश्नाचं उत्तर देत आहे. बघा, स्थित प्रज्ञाची लक्षणं श्लोक क्रमांक 54 पासून सुरू झाली, 54 ते 72 पर्यंत, शेवटपर्यंत. पण 54 पहिलाच प्रश्न अर्जुनाचा होता भगवंताला. काय होता की व्रजेत किम, म्हणजे स्थितप्रज्ञ कसा असतो, त्याचे काय लक्षणं असतात, ते थोडे छोटे बरेच लक्षणं भगवंताने सांगितलेत. पण आता याच्यामध्ये आणखीन वेगळे लक्षणं सांगतात. तर स्थितप्रज्ञ कसा असतो, तर ते भगवंत काय म्हणतात बघा. विहाय कामान्य सर्वान्. श्लोकामध्ये बघा, विहाय कामान्य सर्वान्, याचा अर्थ असा होतो, विहाय म्हणजे त्याग, विहाय म्हणजे त्याग, आणि कामान्य म्हणजे कामना, अनेक प्रकारच्या इच्छा, आणि पुढे काय सर्वान म्हणजे सर्व प्रकारच्या इच्छा. म्हणजे तो काय करतो, सर्व प्रकारच्या इच्छेचा त्याग करतो.
कोण? स्थितप्रज्ञ. स्थितप्रज्ञ जीवनामध्ये सर्व प्रकारच्या इच्छेचा काय करतो? त्याग करतो. आणि पुढे काय? पुमावचरती निस्पृहा. म्हणजे पुमान आहे तो ॲक्च्युली. पुमाव असा आव हे नाकामध्ये म्हणायचं. त्याचं काय तर आपल्याला एवढं संध्या घेतली नाही आपण, आपलं काय ते मानता येत नाही. पण आता पाटील साहेब सर असते तर ते बरोबर म्हटले असते. आता पुमानचा अर्थ होतो पुरुष. पुमानचा अर्थ काय होतो? पुरुष. आणि पुढे चरती म्हणजे वावरणे. म्हणजे असा जो पुरुष आहे स्थितप्रज्ञ, तो कसा वावरतो? तो वासना किंवा कामनेशिवाय निस्पृहाने वागतो. स्पृहाचा अर्थ साहेब भावना. स्पृहा बघा, एक हिरोईनचं नाव आहे मराठीचं. हां, स्पृहा जोशी. तर स्पृहाचा अर्थ होतो हाव. बघा नॉलेज. ते पण नॉलेज पाहिजे. नाही, जाऊ दे, आपल्याला फक्त अर्थ बघायचा होता. हां, तर स्पृहा म्हणजे हाव. स्पृहाचा अर्थ होतो हाव. आणि निस्पृहा म्हणजे हाव नसणे. निरपेक्ष. हां, बस साहेबांनी बरोबर म्हटलं. निरपेक्ष. हां, म्हणजे आता काय करणार तो बघा. पहिल्या इच्छा संपूर्ण त्याच्या इच्छा संपलेल्या असतात. पुढे नंतर काय करतो तो वासना किंवा कामना रहित त्याचं जीवन असतं. आणि शिवाय कुठल्याही प्रकारची हाव धरत नाही. म्हणजे मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, मला हे पाहिजे असं नाही करत. बस काय मिळालं तर मिळालं, नाही मिळालं तर नाही मिळालं, असं स्थितप्रज्ञ असतो. आणि पुढे काय म्हणतोय तो? निर्ममो निरंकारस. म्हणजे तो काय करतो? मी आणि माझं हे सोडून देतो. आणि मी करता आहे ही भावना तो विसरून जातो. म्हणजे मी हे केलं हे असं म्हणत नाही, ते भगवंताने केलं. किंवा आता बालेराव सर ते येतात, सगळे अरेंजमेंट करतात. ते म्हणतात भगवंताने मला इच्छा दिली, भगवंत माझ्याकडून करून घेतो. हां, काय म्हणजे ही जी भावना आहे ही महत्त्वाची. नाही तर ते म्हटले असे आहे मी नसलं तर कोणच येणार नाही ते. मग संपलं सगळं का बा. हां, आणि ह्या जगामध्ये एवढं लक्षात ठेवायचं, कोणाचंच कोणापासून अडत नाही. हे बाकी खरं आहे एकदम 100%. जरी नाही म्हणलं ना तरी हां, करणारच. बघा आपण असं म्हणतो मी गेलो ना. ऐका बालेराव, मी गेलो ना मग तुम्हाला कळेल. अरे तू पहिला जा. हे तयारच, बाकीचे सगळे तयार. हां, काही राहत नाही. तुझीच अडचण आहे तिला त्यांना. मग तो काय करतो? जेवायचं थांबत नाही. हां, तो काय करतो? मोह जो असतो ना, मी आणि माझं हे सोडून देतो आणि अहंकाराचा त्याग करतो. म्हणजे मी करताय हे म्हणत नाही. आणि पुढे काय म्हणतात? सशांती मग गच्छति. अशा पुरुषाकडे शांती प्रवेश करते. बघा, आता शांतीचा प्रवेश आपल्याकडे यायला पाहिजे असं प्रत्येकाला जर का वाटत असेल तर आपण काय करायला पाहिजे? सर्व इच्छा त्याग केला पाहिजे. दुसरा काय करायला पाहिजे? वासनेचा कामनेचा पण त्याग केला पाहिजे. नंतर निस्पृह जीवन केलं पाहिजे. नंतर मी आणि माझं म्हटलं नाही पाहिजे. हे माझं आहे, हे माझ्यामुळे झालं, हे म्हटलं नाही पाहिजे. त्याच्यानंतर काय? अहंकार, मी करता आहे हे म्हटलं नाही पाहिजे. बघा 18व्या अध्यायात कुलकर्णी साहेब 18व्या अध्यायात भगवंताने काय सांगितलं माहिती आहे का? की कुठलीही गोष्ट पूर्ण करण्यासाठी 5 गोष्टीची आवश्यकता आहे. आणि करता म्हणून आपलं फक्त रोल काय आहे माहिती आहे का साहेब? फक्त एक पंचमांश आहे. म्हणजे 4 गोष्टी व्यतिरिक्त आहेत, हां, बाहेरच्या आहेत, आणि एक गोष्ट आपली आहे. आपण फक्त करायचं आहे एवढंच. पण 4 गोष्टी बाहेरच्या आहेत, त्याचं काय? बघा, आता मी तुम्हाला तो श्लोक वाचतो. 18व्या अध्यायातला तो श्लोक आहे. तो घरी गेला तर तुम्ही बघा, 14वा श्लोक आहे. 18व्या अध्यायामधील 14वा श्लोक आहे. त्या श्लोकामध्ये असं लिहितात, भगवंत असं सांगतात. काढताय का तुम्ही? काढा चला. काय 18वा अध्याय आणि 14वा श्लोक.
परत आपल्याला नंतर पूर्वी याच्याकडे यायचं. 18व्या अध्यायामधलं 14वा श्लोक सुरुवातीलाच असेल. मिळाला? हां किती नंबर पाहना सांगा. नंबर 435. 435 बघा. हां आता त्या श्लोकामध्ये भगवंत काय म्हणतात बघा. अधिष्ठानम तथा कर्ता करणम च पृथक विदम विविधाक्ष पृथक चेष्टा दैवम शैवाय पंचमम. म्हणजे आता याचा अर्थ बघा काय होतोय. अधिष्ठानम तुम्हाला कुठलंही कर्म करायचं असेल ना तर अधिष्ठान पाहिजे, जागा पाहिजे. समजा मी आता जनरल मी तुम्हाला विषय सांगतो की मला आता हॉटेल टाकायचं किंवा टपरी टाकायची तर मला काय पाहिजे. बरं ती जागा कशी पाहिजे. तिथे सरळ जाणं पाहिजे नाही तर टाकायचं जंगलामध्ये तो. हां तिथे माणसं यायचा पाहिजे ना. बघ आता तुम्हीच सांगायचं काय काय लागेल. आता आपल्याला काय धंदा करायचा आता. नाही आपल्याला आता काय करायचं आहे. हॉटेल सुरू करायचं आहे. हां आता पहिला काय प्रश्न आहे. जागा. नाही आवश्यक काय. जागा बघा जागा. आता जागेवर पण आणखीन प्रकार आहेत. तुम्ही आता काय म्हटलं रहदारी पाहिजे, योग्य जागा पाहिजे. पुढे हां आता पुढे बघा. तथा करता. आता करता पाहिजे ना. ते करायला हॉटेलचं ठीक आहे पण तुमची इच्छा पाहिजे ना करायची. चालवणारं कोणतरी XYZ कोणतरी पाहिजे. आता त्याच्या मनातच इच्छा नाही आहे, त्याला बळजबरीने केलं आहे तर होईल का ते. बरं ठीक आहे स्वतःची इच्छेने त्यांनी केलं हॉटेल सुरू. आता किती गोष्टी झाल्या. आता जागा पण भेटली आणि करता पण भेटला. आता पुढचं बघा काय. करणम च पृथक विदम. आता विदमचा अर्थ आहे साधनं पाहिजे. आता हॉटेल आपण सुरुवात केली, जागा पण बघितली, आता साधनं नको का. ती भांडी बिंडी पाहिजे ना, गॅस बेस सगळं. बरं आता सगळं गोळा केला. आता आपण सगळं सामान पण आणलं आता. हां सगळं आणलं आता आपण. हां आता पुढचं बघा. आता पुढे काय म्हणतात भगवंत. विविधाक्ष पृथक चेष्टा. वेगवेगळ्या प्रकारची क्रिया पण केली. आता आपण क्रिया म्हणजे काय. आता तिथे कुक पाहिजे ना. टेस्ट भजी तळणारा वेगळा आणि पुलाव बनवणारे स्पेशलिस्ट असतं ते. तुम्ही फक्त पुलावच बनवेल त्यांना फक्त पुलाव. हां सर्व करणारा हे पाहिजे ना. झालं का आता. हां आता पुढचं बघा. आता पुढे भगवंत काय म्हणतात. दैवशैवाय पंचम. अरे सगळं झालं पण नशीब पण आता तुमचं नशीबच नाही. नशीब गांडू तर काय करलं पांडू म्हणतो ना आपण. असं आहे. मग मला सांगा आपला काय अभिमान सांगा. काय मी केलं म्हणून हे म्हणायचं बरोबर आहे का साहेब. पण आपण काय करतो. चांगली गोष्ट झाली का मी केलं म्हणून आपलेच पाठ थापडतो. देवानी साथ दिली नाही मला. सगळं केलं आणि अपयश आलं ना का तो दुसऱ्यावर खापर पडतो. हे आणि मला ना वडिलांनी मला पैसे नाही दिले हो धंद्याला, नाही तर मी आज काहीच्या काहीच केलं असतं. हां मग रडत बसणं हा जीवाचा काय स्वभाव आहे की नाही. तर आता ह्या गोष्टी आपल्याला स्थितप्रज्ञ होण्यासाठी कारण आहेत. करता आपण समजायचं. करता कोण आहे. भगवंत आहे असं सांगायचं आहे की नाही. आता कामना म्हणजे काय. हवं असं वाटणं. मला हे हवं, मला ते हवं. इच्छा बघा. आता वारीमध्ये सुद्धा लोकांना हवं वाटतं. आता वारी आपल्याला त्यागासाठी वारी आहे. आता काही दिंड्यामध्ये चहा भेटतो आणि चहाबरोबर बटर पण भेटतं. खारी पाव कांदा पोहे. हां हे सगळं दिंडीमध्ये मग कारण खाणारे असतात ना. वारी येऊ दे आपली मजा आहे असे विचार करणारा. म्हणजे हवं असं वाटतं. आणि पुढे काय आहे.
मग हवं असं वाटल्यावर शांती कशी मिळणार? शांतीचा भंग होणार. पुढे बघा, मग शांतीचं रहस्य कशामध्ये आहे? मनातील इच्छा आणि अहंकाराचा त्याग. मनातील इच्छा आणि अहंकाराचा त्याग केला की तुम्हाला काय मिळणार? शांती मिळणार, आहे की नाही? पुढे काय? जो पुरुष सर्व कामनेचा त्याग करतो, त्याच्याकडे ममता अहंकार इच्छेशिवाय राहतो, त्यालाच खरी शांती मिळते. आता हे ममत्व आहे ना, फार महत्त्वाचं आहे. बघा, एखादा डॉक्टर आहे ना साहेब, त्याच्या मुलाची शस्त्रक्रिया नाही करत. एखादा वकील त्याच्या मुलाची केस लढवत नाही. काय लढवत नाही किंवा काय ऑपरेशन काय नाही करत हो? कारण ममत्व आलं, हा माझा मुलगा आहे, उद्या काय झालं दुसऱ्याने केलेलं बरं. म्हणजे ममत्व आलं ना की आपलं कर्म, ऐका, आपलं कर्म बंद पडतं. ममत्व काय करतं आपल्याला? ममता ठेवायची नाही, ममत्व नको. त्याच्यानंतर मी आणि माझा, मी तुम्हाला म्हटलं आपण काय करतो, हे माझं आहे, मी आणि माझं असंच करतो. तर एकनाथ महाराजांनी त्यांच्या एका हरिपाठामध्ये असं सांगितलं, सोडी मी तू पण तोची सुखी. आपलेपणा मी आला का तिथे काय झालं? दुःख आलं. हे सगळ्यांचंच आहे. भारत माझा देश आहे आणि सर्व बांधव सर्व माझे बांधव आहेत. नाही ना, हा भारतीय रेल ही आपली संपत्ती आहे. आपली म्हणतो ना आपण, माझी नाही म्हणत आपण, माझी म्हणतो का रेल्वेला? आपली म्हणतो. हा, हे आपली आहे. बस आपण भाडा दिला की त्याला आपला तेवढा भर आपला का तात्पुरता मालकीचाच झाला, जसं काय, आहे की नाही? म्हणजे याचा अर्थ असा होतो की मी आणि मी पण, आपण आता वाटायला सगळं सोपं आहे, पण करायला काय? पण आणि बघा, सकाळी तुम्ही उठलात ना, झोप झालेली असते आणि सकाळचं आपल्याला फ्रेश वाटतं, तेव्हा आपण सात्विक आपला भाव असतो, तेव्हा मनात विकार नसतात कुठले. आणि अशा विकारामध्ये आपण जर का ठरवलं ना, नाही आज आहे ना कोणाचा निंदा करायची नाही, कोणाशी ममत्व ठेवायचं नाही, इच्छा आहेत ना, बस मला आज चहा मिळाला का नाही मिळाला का नाही, मागायचा नाही, मिळाला तर ठीक आहे. त्याच्यानंतर मला मी आता म्हणजे अहंकार जो आहे माझा, मीपणा, हा मी आता सोडण्याचा प्रयत्न करतो. कारण कसं आहे माहिती आहे का, मी तुम्हाला म्हटलं प्रकाराचे 3 तुका म्हणे केले जन. 3 प्रकार आहेत, सत्व रज आणि तम. सकाळी सत्वरूपी आहे, दुपार आली का रजगुणात जातं मला आणि रात्री तमोगुण. मग म्हणून सकाळचा प्रहार आहे ना, याचा जास्तीत जास्त आपण परमार्थासाठी उपयोग करायचा. प्रभाते म्हणे राम चिंतित जावा. तुम्ही सकाळी जर का देवाचं नाव, असं काही नाही, देवाचं नाव कधी रात्री जरी घेतलं तरी चालेल, पण सकाळी फार महत्त्वाचं आहे. उठल्या घेतलं ना ते दिवसभर ते तुमच्या तोंडात राहणार, आहे की नाही? हां, आता बरंचसं आपण आता ह्या विषयावर बोललो ना, श्लोक समजला ना आता आपल्याला सगळा. हां, आता आपण काय करू, ज्ञानोबा राय काय म्हणतात ते बघू आणि मग पुढचे वाटचाल करू. बघा आता, ऐसा आत्मबोधे तोषला, जो परमानंदे पोखला, तोच स्थित प्रज्ञू भला ओळखतू. म्हणजे जो आत्मा आनंदामध्ये एकदम तल्लीन आहे, आत्म्यामध्येच तो तल्लीन आहे. आणि त्याच्यानंतर काय, जो परमानंदामध्ये पोखला म्हणजे पुष्ट झाला, सशक्त झाला, तो त्याला आपण स्थितप्रज्ञ म्हणून ओळखायचं आहे. कोणालाही स्थितप्रज्ञ म्हणता येणार नाही आपल्याला. जो आत्मा आनंदामध्ये आनंदी आहे
आणि परमानंदामध्ये तो पुष्ट आहे, अशा माणसाला काय म्हणायचं आपण? स्थितप्रज्ञ म्हणायचं. पुढे बघा माऊली काय म्हणते. तो अहंकाराते दंडुनी अहंकाराचे दंडुनी सकळ काम सोडुनी सकळ काम सांडोनी विचरे विश्व होनी विश्वचे माझी. विचरे विश्व होनी विश्व माझी. मग तो काय करतो? अहंकाराला समाप्त करतो आणि पुढे काय? सर्व कामनाला सोडून देतो आणि तो विचरे विश्व होऊनी विश्वाची माझी. म्हणजे तो काय करतो? हां म्हणजे सर्व कुटुंब वसुदेवाचं आहे. वसुदेव कुटुंब माझे घर हे विश्वाची माझे घर ऐशी मचित द्यायची स्थिर किंबहुना चराचर आपणची झाला. बघा, माणसाने संकुचित तुम्ही जेवढं झाला ना तेवढं तुम्हाला दुःख आहे. पण तुम्ही जरा विशाल अंतर्गत केलं, हे माझं आहे सगळं, हे आपलं आहे, आपलं म्हटल्यानंतर सगळेजण आले आणि माझं म्हटल्यानंतर मग मग तो संकुचित विचार झाला. मग हे विश्वची माझे घर. जर का विश्वालाच घर मांडलं त्यांनी तर मग तो चुकीच असतो की नाही. मानणं आणि त्याच्यामध्ये मग्न राहणं किंवा ते प्रत्यक्षात कृतीत आणणं याच्यामध्ये फार फरक आहे का नाही? तर अहंकाराला काय सोडून देऊन आणि कामनेचा पूर्ण त्याग केलेला जो मनुष्य आहे आणि त्याची कन्सेप्ट एवढी ब्रॉड आहे, त्याला आपण स्थितप्रज्ञ म्हणू. आता याच्यामध्ये एक अभंग तुकोबारायांचा आहे, तो मी तुम्हाला समजून, तो अभंग प्रत्येकाने आपल्या घरामध्ये फ्रेम करून जरी लावला तरी एकदम जबरदस्त आहे. त्याचा अर्थ तुम्हाला सांगतो. तो नाटाच्या प्रकरणातला तो अभंग आहे. तर एकूण नाटाचे प्रकरण आहे 61 नाट आहेत, म्हणजे नाटाचे मोठमोठे अभंग आहेत ते. तर त्यातला एक अभंग आहे, तो म्हणतो मी आणि आपण आपली सेवा पूर्ण करतो. हे याच्यामध्ये असं आहे. इतुले करी भलत्या परी परद्रव्य परनारी सांडूनी अभिलाष अंतरी वर्ते व्यवहारे सुखरूप. तुम्ही एवढंच करा, फक्त काय करा की परद्रव्याचा आणि नारीचा काय करायचं आहे? त्याग करायचा आहे. त्याच्यानंतर काय आहे? अभिलाष, आशा, इच्छा या सोडून द्यायचे आणि आपला व्यवहार करायचा. तुम्ही सुखी व्हाल. पुढचं चरण बघा कसं आहे. न करी दंबाचा सायास. खोटेपणाचा माणसाने काय करायचं आहे? खटाटोप नाही करायचा. जसं आहे ना तसं राहायचं. बघा, पुतनाने खोटेपणा केला देवाशी आणि कुब्जाने खरेपणा केला. कुब्जा जशी होती तशी देवासमोर आली. मग देवाला कसं आहे? देवाला जसं आपण आहोत ना, वाईट असेल तर वाईट, चांगलं असेल तर चांगलं, मग जसं आहे तसं आपण देवापुढे राहायचं आहे किंवा समाजापुढे राहायचं आहे. म्हणजे असं नको की मुँह में राम आणि बगल में छुरी, असं नको. जर का तोंडात राम आहे तर हृदयात सुद्धा राम पाहिजे. पुढे बघा. शांती राहे बहुवस. तुम्ही शांत राहा. पुढे जिवे सेवी सुगंध रस न करी आळस राम नाम. राम नाम घ्यायचं, आळस करू नको. काय कर की दंभाचा सायास करू नको. त्याच्यानंतर शांत राहा. त्याच्यानंतर गोड असं जे प्रभूचं नाव आहे ते तोंडाने घ्यायचं. पुढे महाराज काय म्हणतात? जनमित्र होई सकाळ्यांचा अशुभ न बोले वाचा. म्हणजे सगळ्यांशी मित्रत्वाची भावना ठेव. तोंडाने अशुभ कोणाशी बोलू नको. देवाने तोंड दिलं ना तर कोणाशी वाईट नाही बोलायचं, चांगलंच बोलायचं, नाही तर गप्प राहायचं. पुढे काय? संग न धरावा दुर्जनाचा करी संतांचा सायास. दुर्जनाचा कधीही संग धरायचा नाही आणि संतांचा सायास केल्याशिवाय राहायचं नाही. पुढे बघा. करीसी देवा विना आस अवघा होशी निराश. तृष्णा वाढवसी बहुवस कधी न सुखासी पवस. देवाशिवाय दुसऱ्याची आसच धरायची नाही आयुष्यामध्ये.
आणि कोणावरही मग तुम्ही नाराज नाही होणार. आमच्याकडे तुम्ही मदतीला गेले त्या नाही म्हटला हरकत नाही, पण देवाकडेच जायचं मदतीकडे. सुख आणि दुःख भगवंतालाच सांगायचं, कारण करता करविता काय तो आहे. तो कोणाला तरी बुद्धी देईल तुम्हाला आणि तुम्हाला ती मदत भेटेल. मग काय महाराज काय म्हणतात, करसी देवाविना आस अवघा होशी निराश, तृष्णा वाढवसी बहुवस कधी सुखसी न पवसी. तृष्णा जर का वाढवल्या, तृष्णा म्हणजे काय, इच्छा. इच्छा वाढवू नकोस, आणि वाढवल्या तर त्या पुरता अहो इच्छेची पूर्तताच नाही करता येणार. किती लाकडं टाकले म्हणजे अग्नी थांबेलो नाही थांबणार. जेवढे तुम्ही लाकडं टाकाल तेवढा अग्नी तेवढं तर वाढतच जाणार. तसं इच्छेच आहे. आज मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, मला हे पाहिजे, ते 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 म्हणताना तर निघून आपलं आयुष्य संपून जातं. हां, नंतर पुढे बघा आता महाराज काय म्हणतात बघा, शेवटचं चरण आहे. धरुनी विश्वास धीर, धरुनी विश्वास करी धीर. धीर धर, विश्वास ठेव माझ्या बोलण्यावर. करिता देव हाची निर्धार. देवाची भक्ती करणं हाच निर्धार आहे. तयाचा वाहे योगक्षेम नाही अंतर तुकाम. त्याचा योगक्षेम सर्व भगवंत करतो. भगवंताने ही प्रतिज्ञाच केलेली आहे गीतेमध्ये, योगक्षेम व्हामे. फक्त आपण भक्ती करत नाही म्हणून तो वाहत नाही. तो करत नाही आपलं, पण आपण जर का करू भक्ती तर तो आपलं सगळं निवारण करतो. मागे पुढे उभा राहे सांभाळीत, आलिया आघात निवार आहे. समोरून जरी आघात आला तर भगवंत आहे, आणि पाठीमागून जरी कोणी मारायला आलं तरी भगवंत आहे. त्याला सगळं दिसतं आपल्याला, आहे की नाही. तर अशा प्रकारे आपलं हे चिंतन आहे. आणि सोमवारी हा आपला शेवटचा श्लोक आहे स्थितप्रज्ञाचा. तर आपण सोमवारी लवकर बरोबर 7:25ला या येते, म्हणजे आपण दुसऱ्या अध्यायाची सांगता करू. कारण जरी आपण सुरुवातीला नसलो पण शेवटी पाहिजे, शेवट महत्त्वाचा आहे. याचीसाठी केला होता अट्टहास, शेवटाचा दिवस गोडवा. तर आपण सोमवारी आपण भेटू सर्वजण आणि पुढे चिंतन करू. कुंडलिका वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज, सबसंतनची जय. आपले माता पिता गणपती बाप्पा मोरया. श्री अनंता मधुसूदना जगव्यापका जनार्दना, सकळ देवादी देवा, महानंद महानुभवा, चक्रंदरा विश्वंबरा, सहस्रपदा सहस्रकरा, कमलनयना कमलापती, भवतारका दरिद्राशिती, अगाये सगुणा निर्गुणा, वसुदेव देवकी नंदना, तुकारा लोटांगणी, हेच करीतसे विनवनी, सकळ देवादी देवा, महानंदा महानुभवा, आता विश्वात्मके देवी, येणे वाग्यज्ञ तोषावे, तोषोनी मद द्यावे, पसाय दान हे, ते खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मरती वाढो, भूता परस्परे पडो, मैत्र जीवाचे सुरिताचे तुमिरधावो, विश्वसुधर्म सूर्य पाहो, जो जे वांछेल ते लाहो, प्राणिदात वर्षत सकळ मंगळी, ईश्वरनिष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी, भेटतू बुधा तला कल्पतरुषे हरव, चेतना चिंतामणीचे गाव,
बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाई सदा सज्जन सोयरे होतू पूर्ण नीती लोकी भजजितो आदिपुरुषे अखंडित आणि ग्रंथो विजये विशेष लोकीये दुष्टा दुष्ट विजय ओ आवेजी हे तमने श्री विश्वेश्वराहो हा होईल दान पसाहो येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला येणे वरे ज्ञानदेव सुखिया येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला. हरि ओम शांती शांती शांती.